मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। भाजपच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। यावरून ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। त्यामुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं। घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेतली आणि सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी सुद्धा दाखल झाले होते। मुंबईत घडलेली ही महत्त्वाची घटना आपण पाहतोय। मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। भाजपच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे आणि या मुद्द्यावरूनच ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यहाँ का इलेक्शन कमीशन और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है। यहाँ राज्य के गृह मंत्री इसलिए अभी पैसे का नाही अजून घेतलं नाही अमोल, तुझं अजून घेतलं नाही। यहाँ का इलेक्शन कमीशन और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है। यहाँ राज्य के गृह मंत्री खुद आके गए, वो भी इसको संरक्षण दे रहे हैं। और याचवेळी शिवसेनाचे उबाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय, त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय। मला वाटतंय तो गांगरलाय, हतप्रभ झालाय। निवडणूक हारण्याच्या भीतीपोटी सातत्याने हे ती चौथ्यांदा आता घडलंय। तर आपण पाहतोय मुलुंडमध्ये भाजपचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये राडा झालाय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि काही काळ खरं तर तणावाचं वातावरण मुलुंडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आणि याच घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। कोकणामध्ये काही ठिकाणी फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी दिल्या असं माझ्या कानावर आलं। म्हणजे नोटा पण जे विकत घ्यायला देतात लोकांना त्या पण खोटे देतात, खोटी आश्वासनं, खोटे नोटा। मुळात या नोटा जातातच कशात भाजपच्या हातात आणि फसवण्यासाठी। निवडणूक आयोग काय करतोय? आम्हाला का रस्त्यावर यायला लागतंय? धंगेकरजींना का आंदोलन करायला लागलं? हा विचार कधीतरी निवडणूक आयोग करणार आहे की असंच निर्लज्जपणे काम चालण्याच्या निवडणुकीच्या आधी? कोकणामध्ये काही ठिकाणी फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी दिल्या असं माझ्या कानावर आलं। तर मुलुंडमधली आपण ही घटना पाहतोय। ठाकरे गट आणि भाजप हे दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। त्यामुळे पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडनं सौम्य असा लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। आता 20 मेला खरं तर या भागामध्ये मतदान सुद्धा होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय अगदी 2 दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि भाजपमध्ये राडा झालेला आहे। यावेळी भाजपकडनं पैसे वाटप केले जातात असा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। मुलुंड राड्याची निपक्षपातीपणे चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे केलेली आहे। तसंच रोड शो करूनही महायुती जिंकू शकत नाही म्हणून अशा प्रकारे पैसे वाटण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे। तर आपण पाहतोय आता मुलुंडमध्ये हा राडा झाला आणि त्यानंतर आता सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी भाजपवरती हल्लाबोल केला। त्यामुळे आपण पाहतोय अंबादास दानवे, सुनील राऊत
यहाँ सचिन का अहिर इलेक्शन हे सर्व एकत्र कमीशन आले. और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है। यहाँ राज्य के गृह मंत्री खुद आके गए, वो भी इसको संरक्षण दे रहे हैं। और दुर्दैव यह है कि यही मतदार संघ में कल देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आके गए, उनका भी प्रभाव इस मतदार संघ पे गिरा नहीं, इसलिए अभी पैसे का प्रभाव डालने का प्रयास भारतीय जनता पार्टी कर रही है. आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राडे यांच्याकडनं. मयूर, आपण पाहतोय काल मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत. मुळात हा वाद कसा सुरू झाला, हा संपूर्ण काय नेमकं हे प्रकरण हे विस्तृत सांगा आणि सध्या पोलीस कशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते, काय सध्याचं वातावरण आहे? नक्कीच अवघे 2 दिवस आहेत ते मतदानाला उरलेले आहेत. मात्र त्यातच काल संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गट आणि भाजप गट आहे ते दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले. त्यात जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी असे आरोप केले आहेत की जो भाजपचा जो वॉर रूम आहे तिथे पैसे वाटण्याचं आणि पैसे मोजण्याचं काम तिकडे चालू असतं. मात्र जे शिवसैनिक आहेत, जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते तिकडे पोहोचले आणि त्यांनी पाहिलं तर तिकडे त्यांचा असा आरोप आहे की तिकडे पैसे आणि जे पैसे वाटण्याचं काम चालू होतं. मात्र त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले आणि तिथे एकच असा राडा, एकच तिथे असा जोरात तिथे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपमध्ये एकच असे राडा झाला. त्या राड्यामध्ये मुंबई पोलिसांनी मात्र ते मध्यस्थी केल्यानंतर तिथे सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला. मात्र त्यानंतर तिथे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अंबादास दानवे असतील ह्या दोघांनी देखील तिकडे त्यांना तिथे देवेंद्र फडणवीस तिथे आले होते. मात्र त्यानंतर रात्री मध्यरात्री तिथे अंबादास दानवे देखील आले होते. मात्र आता मुंबई पोलीस आहे या सगळा जो थरार काळ झाला त्याचा शोध देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद मयूर, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर आपण पाहतोय की मुंबई पोलीस आता या संपूर्ण घटनेसंदर्भात चौकशी सुद्धा करणार आहे. अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे तशी मागणीही केली आहे. रोड शो करून सुद्धा महायुती जिंकू शकत नाही म्हणून अशा पद्धतीनं पैशांचं वाटप केलं जातं असा आरोप आता अंबादास दानवे यांनी केलेला आहे.